नमस्कार, रुपालीज किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आणि आज आपण एकदम झटपट होणारी अशी रेसिपी बनवतोय। पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा। आणि आज आपण बनवतोय लेमन टी। जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल किंवा तुमच्या पोटाची चरबी वाढत असेल तर हा चहा तुम्ही नक्कीच दररोज ट्राय करू शकता। तर त्यासाठी इथे आपल्याला 1 कप पाणी, पाव चमचा चहा पावडर, पाव चमचा म्हणजे पाव टेबलस्पून, आणि इथं 2 चमचे साखर घेतलेली आहे, आणि इथं अर्धा लिंबू। तर सगळ्यात अगोदर आपण एका पातेल्यात हे पाणी घालून घेणार आहोत। त्यामध्ये चहा पावडर आणि साखर, आणि आता हे एकदम मंद आचेवर छान असं उकळून घेऊयात। जास्त चहा पावडर घालायची गरज नाही। जास्त जर चहा पावडर झाली तर आपला चहा कडू होऊ शकतो। त्यामुळे कधीही ब्लॅक टी किंवा लेमन टी बनवताना चहा पावडर एकदम कमी वापरायची। तर तुम्ही बघू शकता उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त असा चहा आपला उकळून तयार झालेला आहे। आता आपण एका कपामध्ये गाळून घेऊयात। तर इथं कपामध्ये चहा मी गाळून घेतलेला आहे। आता यामध्ये एक 7 ते 8 थेंब लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। आणि दररोज सकाळी जर हा चहा तुम्ही घेतला तर तुमच्या पोटासाठी, चरबीसाठी किंवा ॲसिडिटीसाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरणार आहे। त्यामुळे तुम्ही दररोज सुद्धा हा चहा घेऊ शकता। आणि आता चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपली लेमन टी तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।